क्रेटा गाडी आहे. तिचं आपण आता इग्नेटर कॉईल बदलणार आहे. ही जुने बघा इग्नेटर कॉईल कसं तुटलेलं आहे. हवा प्लग नवीन टाकलेले आहेत. आता हे नवीन याच्यावर बघा मार्किंग ओरिजिनल, चारीवर ओरिजिनल मार्किंग आहे. या ठिकाणी बसते इग्नेटर कॉईल. आपण आता 4 इग्नेटर कॉईल टाकणार आहे. हे बघा इग्निशन कॉईल 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. त्याला 10चे 2 बोल्ट, एक बोल्ट लावायचे 10चे. स्टॉप कर. कोण कपलर लावायचे तेव्हा कपलर. प्रत्येकाला एक कपलर असतात. 1 2 3 4 इग्नेटर कॉईल टाकले, त्याचे कपलर लावलेले आहेत. त्याच्यावरच पॅकिंग लावणार आहे. स्टॉप करा. आपण 4 प्लग बदलले. आता आपण गाडी स्टार्ट करून बघूया. आता आपण गाडी स्टार्ट करत आहे. बटन स्टार्ट गाडी आहे बघा. आता आपण प्लग बदलल्यामुळे आरपीएम स्टेबल झालेला आहे. गाडी पहिल्यांदा प्लग गेल्यामुळे गाडी धडधड 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 करत होती. ओके. आता इंजिनचं व्हायब्रेशन चेक करूया. इंजिन एकदम स्मूथ झालेलं आहे. कॉईल इग्निशन कॉईल बदलल्यामुळे गाडी एकदम स्मूथ झालेली आहे. जुने बघा आणखी जुने दाखवतो तुम्हाला कसे झाले इग्निशन कॉईल. ते बघा तुटलेले. आता या समोरचा आपण गतीरोधकाला पास करणार आहे. गाडी पहिल्यांदा ट्रायल घेताना गाडी हे गतिरोधक पास करताना क्लच हाफ सोडून गाडी अशी धडधड धडधड करत होती. आरपीएम गाडी लगेच बंद पडत होती. आता आपण इग्निशन कॉईल बदललेली आहे. आता इग्निशन कॉईल घेऊन आता बदललो ना. आता ट्रायल घेत आहे. हे बघा आता पूर्ण क्लच सोडलेला आहे मी. बघा माझ्या पायावरती बघा ऍक्सिलेटर पण सोडलेला आहे. गाडी इझिली पास होत आहे. पहिल्यांदा क्लच जरी सोडला असता तर गाडी बंद पडत होती. बघा फक्त विदाउट रेस न करता गाडी एकदम स्मूथ झालेली आहे. आरपीएम पण स्टॉप आहे. 900 आरपीएम स्टॉप आहे. हे बघा गाडी अशी ओके झालेली आहे. गाडी आपल्याला पिकअप प्रॉब्लेम देत होती. आता गाडीचा पिकअप प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता आरपीएम गाडीचे स्टेबल आहे. आता बघा ट्रायल एकदम स्मूथली गाडी पिकअप घेत आहे. धन्यवाद.